महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच आपली सर्वांची सरकारी प्रवासी यंत्रणा, तुमची आमची गोरगरीब जनतेची एसटी बस सेवा। या बस सेवेने पुणे शहरात दररोज 24 तासातील 22 तास प्रवाशांची येणे जाणे सुरू असते। शहरातील प्रमुख बस स्थानके सोडली तर इतर कोणत्याही बस थांब्यावरती प्रवाशांच्या सेवेसाठी कोणतीच सेवा उपलब्ध नाही। ना महिलांसाठी सार्वजनिक शौचालयाची सोय, ना पाणी पिण्याची सोय, ना ऊन वारा पाऊस यापासून बचाव अथवा प्रवासी शेड उपलब्ध नाहीत। त्यातच शहरातील शिवाजीनगर, स्वारगेट, पिंपरी चिंचवड, वल्लभनगर इत्यादी प्रमुख बस स्थानकातून जवळच्या तसेच लांब पल्ल्याच्या बस सेवा सुरू असतात। परंतु शहरातील सोलापूरकडे जाणाऱ्या हडपसर येथील रविदर्शन येथील बस थांबा या ठिकाणचे आपण काही दृश्य पाहत आहोत। हीच आहे का महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची घोषवाक्यानुसार प्रवाशांच्या सेवेसाठी देण्यात येत असलेली सेवा? प्रवाशांच्या सेवेसाठी कटिबद्ध असलेले राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांची खरंच सेवा करत आहे का? हा गंभीर प्रश्न प्रवासी ग्राहकाकडून शासनास विचारण्यात येत आहे। राज्य परिवहन महामंडळासह परप्रांतीय बसेस सुद्धा आपल्या पुणे शहरातून प्रवासी वाहतूक करत असतात। अधिकृत बस थांबे ज्या ज्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्या ठिकाणीच बसेस थांबवण्यात याव्यात। रस्ता मोकळा आहे, जागा आहे म्हणून रिकाम्या जागी बसेस थांबवण्यात येऊ नयेत। यामधून काही अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण?